त्या मायची आफत कोण आहे रे? आ, वू, वू, आ, छो 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 वू, वू, आ, छो 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 वू. अरे बाप रे, अरे माता काय होय रे ते? अरे अरे अरे, पारे 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 कसं पाहून राहिलो रे? मेला रे बाप रे, लेका का पाहून राहिलो रे ते ताकद ताकद ना? अरे बा तळच आहे ना ते. हा आणि तुम्ही काय गेले म्हटलं त्याच्या अंगावर बिन फालतूचे रिकामे धंदे करायले? काही तुमच्या हातात काडी नाही काही नाही, चालले बॅटरी घेऊन त्याच्या अंगावर धरलं भरलं म्हटलं की मरे लोक सोडत नाही ते. हो जायचं आहे की नाही, डेंजरस ते एकदम नाही. अरे ते लय डेंजरस ते शांताराम भाऊ. पण म्हटलं आपली काही म्हटलं जबाबदारी आहे की नाही? हा आपण आपल्या तयारीत पाहिजे की नाही? काही आपल्या हातात काडी गिळी काही असायला पाहिजे की नाही? तुम्ही निरा धस 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 त्याच्या अंगावर चालली निरा बॅटरी घेऊन. काय बा मला तुमचं काही समजत नाही. ज काय झोंडा लागला जाऊ दे, काही नाही होत. काय नाही होत म्हणता, बघा आता खाली काय जाम माय बोलते. मी घाबरलो होतो, मी म्हटलं काय आहे काय नाही आता. अरे मारती म्हटलं यंदा काही पाण्याचा मेळ आहे की नाही? आजची लेका 20 तारीख आहे ना, मिरुक महिन्याचा शेवटचा दिवस आहे. तरी लेका अजून पाण्याचा काही पत्ता नाही. मला काही समजून नाही राहिलं बाबा, कधी येते आणि कधी नाही. तर म्हणत जात ना आता पंजाब ढग म्हणत नाही जात काय 20-22 तारखेला पाणी येते म्हणत, 22 तारखेला पक्क्यात ठेवलाय. मग आता फक्त ते हवा बंद व्हायला पाहिजेत बा. हे हवा तर सुचून देऊन राहिली. काय आहे आपण नाही विश्वास ठेवत काय? आता काही फेल ॲटम आहे ना का तो? आता काय किती दिवस झाले? 19 तारीख पासून म्हणत जात तसं तर हवा बंद होते. अजून का झाली का हवा बंद? पाय बरं येईल का हवा किती आहे? हो ना, त्याचं म्हणणं कसं आहे की बा समजा ही हवा बंद झाली की नाही, पाणी म्हटलं दुसऱ्याच दिवशी ठेवेल आहे. पण आता हे हवेचाच काही पत्ता नाही लागून राहिला ना. हवा बंद झाल्याशिवाय काही मिळच नाही मग ते लोक. अच्छा माय बहीण तर मला काही समजून नाही राहिलं काय? का दुपारी ऊन तपते निरा पराठ्या जेनं लावल्या म्हटलं आपल्यासारख्या निराले का मरतो मरतो करतात. दुपारी म्हटलं त्या अगैताच्या इकडे पाणी वाटत. तुला काय सांगावं गड्या आता? तू तर पाहूनच राहिला आता आपले कसे येले चालू आहेत. तर काय करता मग आता? आपण काय एकटे जा म्हटलं आता लावणार आहे? लय जण आहेत आता आपल्याला सोबती. पण काय राजा एखादा तरी ठोक पाहिजे असता पाण्याचा आहे की नाही? एखादं पाणी पाहिजेच असतं. हो ना तेच ना. हे कसं निरा गरमाचं वातावरण झालं ना, पुरं गरमी 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 गरमी. आता कसं आपण आपल्या वावराला पाणी देऊ एक तरी, पण आता कसं बाजूच्या वावराची गरम हवेची वाफ आपल्याच पिकावरून जाते की नाही? तर त्याला आपल्या पिकाला झटका बसते त्याचा. त्याच्यासाठी कसं एखादा ठोक तरी पाहिजेच असता. हुर्र, हुर्र, आ, छ, 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 हू! च्या माझी कटकटले का इकडे गोष्टी करत बसलो आणि या हरणाईनं दिलं मला वावरावर दडपून आता वाटते. च्या माझी कटकट येतं घेताही नाहीत रे बा. काय भावा यायचं कसं करू रे मी? लोक वावराच्या बाहेर च्या पोरीच्या छो 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 हर 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 हर. त्या माझी खटखट लस बेकार आहे रे बाबा. शेतकऱ्याचं जीवन लस बेकार आहे. पण आता ना काडी नेली ना बॅटरी नेली, बस गेले नाही याच्या मागं पळत. काहीच भानावरच राहत नाही ना माणूस. काही समजतच नाही बा कसंच करावं. ए शांताराम भाऊ, अरे इकडे इकडे काही बॅटरी नाही नेली काडी नाही नेली. या 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 इकडे या. गेले आता नाही या इकडे. अरे चला ना शांताराम भाऊ, जाऊ द्या ना आता. खाल्ल्या जाऊ द्या, खाले गिले लावू आपण. चला जाऊ द्या. काय का झबऱ्या झालं रे भाऊ, मी फिटलो वाटते या वर्षी. फालतूची म्या घरी केली रे बाबा. पराठी लावायची फालतूची घरी केली. लेका वरचं पाणी नाही येऊन राहिलं. आणि कशी मी म्हटलं पाण्यावर जगून राहिलो इले. तर लेका हे हरणाने कहून घेऊन राहिले. मी कावलो रे भाऊ मारते झबऱ्या, मी कावलो आता. हटराजे शांताराम भाऊ, हे आपल्याला पटलं नाही म्हटलं तुमचं. काय आता हे लढलं गिळणं काय? आता लढलं का वापिस येऊन राहिले काय? आता खाल्ल्या ते 10-12 झाडं खाल्ले आता त्यानं. आता तेच काय करतील? त्याला उन्हाळ्या पायानं काही खायला भेटत नसते. आता हिरवं दिसते ते येतात खायला. पण जाऊ द्या, काही नका टेन्शन घेऊ. आपण लावू ना डबल खाले लावू, खाले भरून टाकू, काही वांधा नाही ना. आता आपलं पाणी चालू जाय की मागून निघतेच ते. कुठे एवढं टेन्शन घेऊन राहिले? चला जरसं तुम्ही अंग घेऊन टाका आता. चला बरं, लय 1-2 वाजून राहिले. चला अंग टाका जरसं, मी जागी राहतो आता. काय का काय बाबा, या देवाची नियती आहे रे. अरे देणं पाठवून रे बाबा पाण्याले. सगळे शेतकरी वाट पाहून राहिले रे बापा देवा. हो येते येते पाणी, काही टेन्शन नका घेऊ. येते जाईन कुठे पाणी कुठे जाणार आहे? तसं आपल्याजवळ आहेच की नाही. आपलं पाणी तर फिरवणं चालूच आहे. देते, काही टेन्शन नका घेऊ. चला बरं अंग टाका आता जरसं. काय झालं चामायची खटखट मशीन करून चालू होऊन राहिली आता हे? अरे करणं रे झाबरू, करणं चालू लवकर. लेका टाइम निघून चालला ना इकडे. पहिले 8 घंटे लाईन देतात आणि त्याच्यात बी असा टाइमपास करशील तर कसं काय मेळ बशीन आपला? कर लवकर चालू कर. अरे नाही ना हो शांताराम भाऊ, चालू नाही होऊन राहिली ना मशीन. मायची आफत काढला का आता मशीन न बाबा रे. दुष्काळात 13वा महिना. बरोबर पाहिजे रे झाबरू, काही फ्यूज गिज गेला असेल ना एखादा. तुला तेही समजत नाही का? पाय ना मशीन आता काढलो का आपली चांगलीच होती ना. आता अचानक काय झालं तिले? पाय एखादा फ्यूज गिज उडला असेल, पाय लवकर. हो राजा शांताराम भाऊ, अटी आपल्या याच्यात ऑटो स्विच मध्ये ते SSB फॉल्टी दाखवून राहिलं बा. गेला मग डीपीवरच आहे हा फॉल्ट. मग काय तर गेला असेल, डीओ फिओ तुटला असेल, नाही तर एखादा तटचा फ्यूज गेला असेल. राहू दे काही काळा करू नको त्याच्यात. राहू दे ते तिकडूनच आहे म्हटलं. डीपीवरच जा लागेल मग आपल्याला आता. अरे बाप रे राजा शांताराम भाऊ, अरे काय पराठी झाली हो तुमची. 1 नंबर राजा या इलाक्यात पुरी. काय लगा झुमरे आले का? डुबलो रे मी. पुरा
म्हटलं मला सत्यानाश झाला यंदा. मी फालतूची गई केलेले का सगळा सत्यानाश झाला रे झुमऱ्या. माझी खटखट हे झुंबर मामा काय झाले बा. आता लोक नाही कसंही समजावून गिमजवून त्याला मुग केलं शांताराम भाऊले. आता हे आले जोडून तेल टाकेले. माझी खटखट अरे काय आले बाबा झुंबर मामा तुम्ही. पुरे काय नाही आले म्हणजे. अरे शांता काकून मला जो डब्बा दिला मी आता देवीदास भाऊच्या वावरात आलो म्हटलं ते सऱ्या पाळायला आलो. मग शांता काकू म्हणत जाता जाता मला डब्बा घेऊन जा ना शांताराम काका जोड घेऊन दे त्याच्यासाठी आलो बोला. काय काय झालं का म्हटलं काय विषय काय व्हायला. सध्या तुम्ही झुंबर भाऊ ये बा ते विषय मोडूनच टाका तुम्ही. आता ते विषय डबल उकळू नका काढू. त्या माणसाला बा मी कसं बी चुपचाप केलं. आता लोक निरा ढोरासारखा लढत जाय तुम्ही आले आता अजून झालं म्हटलं त्याचं चालू. त्या मायाची खटखट काय झालं कोणी सांगेल तयार नाही बाबा. झालं रे भाऊ बरबाद झालं रे बाबा. काय करावं काही समजून नाही राहिलं रे बाबा झुमऱ्या मले. अरे च्या मायाची आपण अरे काय झालं. अरे सांगा तसं काय झालं काय नेमकं मला काही समजायला मार्ग नाही बा. काऊन लढून राहिले काय काय झालं काय राजा काय झालं तुम्हाला मला सांगायचं. अरे काय सांगू झुमऱ्याले का तुले. हे पाहिलं पाहिलं म्हटलं हे वरचं पाणी लेखा पाण्याचा पत्ता नाही लेखा. कसं बी मला मशीनवर चालू होतं. मग काय फॉल्ट झाला काय मालूम. आम्ही झाबऱ्यानं मी गेलो आम्ही दोघं जण ना तो फॉल्ट गिल्ट काढला लेखा त्यात माझी मशीनच जाऊन गेली आता. नाही ना हो मशीन गिशीन काय जाईल मशीन गिशीन चालू होईल पाहिलं का तुम्ही बरोबर चेक करून पाहिलं का. पाहिलं ना बाबा झुमऱ्या सगळंच करून पाहिलं ना. दळा फ्यूज उडून राहिली ते फ्यूज टाकला म्हणजे स्टार्टरचं बटन दाबलं की दळगिरी फ्यूज उडून राहिला. झालं आता हे ऊन पाहिजे ते तपून राहिलं. आता या पराठीला पाणी पाहिजे असतं सांग आता मी पाणी कुठून देऊ. कुठून देऊ म्हटलं पाणी. आणि हे वर ते ऊन पाय म्हटलं की ते तपून राहिलं. आता काय करावं मला काहीच समजून नाही राहिलं. त्या मायाची खटखट राजा नसतीचीच आफत आली राजा हे. हो ना रे झुमऱ्या मला काहीच समजून नाही राहिलं काय करून काय नाही तर. अरे बा शांताराम भाऊ मी काय म्हणतो काही नळू घेऊ नका ना. लढणं बंद करा बरं तुमचं पहिल्या लढणं बंद करा म्हटलं. झुमऱ्या हे असं माझ्यासोबतच काऊन होते रे. मला काही समजून नाही राहिलं आता काय करून काय नाही तर. मला तर वाटून राहिलं भाऊ मी जीवन देऊन देतो बाबा 5 एकर पराठी वाली डुबली आता. त्या का काल का हर नाही किती मोठी खाल्ली निरा ज्याचा त्याचा काव आहे माझी वाले. अरे यार अरे थांबा ना तुम्ही मी सांगतो ना तुम्हाला काय नाही एवढं टेन्शन घ्या लागते फालतूचं. काही टेन्शन घ्यायचं कामच नाही. आपण शेतकरी आहो ना. आपल्यावर संकट नाही येते तर मग कोणावर येते. आपल्याला या संकटाने समोर जा लागते. पळाले का झुमऱ्या पडले का काही तेव्हाले का शेतकऱ्याची कदर जर्शिक. जर्शिक कदर म्हटलं एक बॅग किती रुपयाची आहे तिला का 1100-1200 रुपयाची एक बॅग आहे रे बा पराठीची. तुला काय सांगा आता. अरे बाबा सगळ्याच्या सगळं बरबाद झालं आता. अरे हो राजा शांताराम भाऊ तुम्ही आहे की नाही तुमचीच लावून राहिले. अरे दरदरू नका ना म्हटलं दरदरू नका. आपण म्हटलं शेतकरी एवढं म्हटलं लाखो रुपयाचा बी बियाणं जर आपण या जमिनीत टाकून राहिलो त्याच्या भरोश्यावर तर मग असं दरदरल्यानं चालते का. हे जर नाही निघाली तर म्हटलं आपण डबल फिरू अशी हिंमत ठेवा म्हटलं तुम्ही. हे नका होऊन राहिलं उलचे घ्या ना. अरे तुमच्याजवळ राजा सगळं सामान आहे सगळं हिर आहे पाणी आहे पुरेसं. आमच्याजवळ काय आहे आमच्याजवळ म्हटलं 1 तास नाही राजा वावराचं. तरी आम्ही म्हटलं काही टेन्शन घेतो काय तुम्ही राजा फालतू रिकामा टेन्शन घेऊन आले. तुम्ही काही टेन्शन नका घेऊ आपण आता बरोबर मेळ करून टाकू. झबरू तू काय कर माहिती काय आता आपल्या देवीदास भाऊच्या सऱ्या गिऱ्या पाळणं झाला की नाही त्याच्या हातवात लागून बी तर मग मी काय म्हणतो ते लोक तू आहे की नाही मी सऱ्या पाळायचे लोक तू त्या मशीनचं काय खोलफिनिंग करायचे ते मशीन खोल खाल करून सगळं ओके करून ठेव. जर आपलं हे झालं आपलं सऱ्या पाळणं झालं की मी म्हटलं ट्रॅक्टर घेऊन येऊ आणि ट्रॅक्टरला टाकून मशीन दुरुस्तीला टाकून देऊ म्हणजे उद्या लोक तो आपल्याला मशीन देऊन देते. आणि तुम्ही म्हटलं शांताराम भाऊ अटी काही एकटे बसू नका. चला तिकडे देवीदास भाऊच्या वावरात मी तिकडे सऱ्या पाळतो. देवीदास भाऊ सोबत जर बोलचाल करा. हे अटी बसून एकट्या लढत राहायचा राजा लढल्यानं थोडी जमत असते. चला तिकडे अटी बसू नका आता तुम्ही चला लवकर. हे पाय गड्या शांताराम आपलं कसं तोंडावर म्हणणं असते पण आपलं जे आहे ते आहे म्हणजे जे खरं आहे ते आहे. पण आता तू कसा मी सांगतो ना तुले तू निरा लख 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 याच म्हटलं एकदम. तुले अब्बीच हो ना मेरे को असं असते तुझे. आणि त्याच्याच यानं तू मग जास्त टेन्शन घेतो आणि टेन्शन घेतलं की निरा लढत राहतं निरा फुंडू मग. म्हणणं आहे की काही गरजच नाही ना बा काही गरजच नाही ना एवढं टेन्शन घ्यायची. काय एक दिवस म्हटलं आता ताली मशीन बिघडली तर ताली पराठी काय तारू नाही शकत का 1-2 दिवस. कशी तारते ना तुले निरा ते काही हेच नाही समजदारपणाच नाही तुझ्या अंगात. निरा बस जा पाहिलं ता निरा मॅडा सारखं लढणं का मॅट डोकशे. हो ना एक पुरी देवीदास आला बरोबर आहे पण वाटत नाही का माणसाले एवढी मेहनत करतो आपण हे असं झालं काही दुष्काळात 13वा महिना निघाला. वाटत नाही का म्हटलं किती मनाला खराब वाटते आता तूच सांग ना. हो ना एक परी वाटते एक परी त्याला म्हणणं एक बरोबर आहे. पण काही आता जरसं का आता काय ते होणारी गोष्ट आहे आता ते काय सांगून होते काय. ते काही आपल्याला सांगून होते का बा आपण जाणूनची केली ते आता झालं कुठे टेन्शन घेऊन राहिला. आणि पाय बरं नेली की नाही म्हटलं आता झुमऱ्यानं मारते ना 2 जण नेली की नाही मशीन आता येते सकाळी येईनच आता मशीन वापिस. कुठे एवढं टेन्शन घेऊन राहिला. हो ना यायला पाहिजे आता उद्या देतो म्हणे तो. मला आलता त्याला फोन उद्या होऊन जाईल म्हणे तयार.
मग कुठे टेन्शन घेऊन राहिला. यंदा ड्रिपवर लावली आहे की नाही पराठी? हो, ते कसं आपल्या हे कैचे वावरायचा जरसा भाग येते, तर मग त्याच्यात कसं ते सोया लहान पडते मोठा होते. याच्यात कशी पराठी बरोबर पद्धतशीर होऊन जाते ना, एकदम एकसारख्या याच्यावर निघते. मग आता जटी फक्त जटी छिद्र पडेल आहे, तटीत बरोबर पाणी सांगते आणि बरोबर जेवढं पाणी आहे तेवढ्यातच होऊन जाते. म्हणजे कमी पाण्यात जास्त होऊन जाते, एकदम फायद्याशीर आहे. आता सबसिडी होती याच्यावर, घेऊन घेतलं. मग पाय रेले का मला सांगितलं नाही? मग म्या घेतली असती ना बाबा. आता जमते का? आता 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 काय तुमचं काय सरप गेल्यावर काळी मारायचे काम राहतात, ते लोक तुम्ही घरातच राहता बसून. हो ना. आता गेलं आपलं गाव पोखरातून गेलं, आता नाही भेटत. मस्त पहिले 75% सबसिडी दिली ना. आता म्हटलं आता मिनी स्प्रिंकलरवर 80-85% सबसिडी चालू आहे. मग काय तर ते पाय बा घेत असेल तर मग मिनी स्प्रिंकलर आहे की नाही? हो, मी नाव ऐकलं आहे बरे. तेच ना, ते असं लहान लहान असतात ते, एकदम चिडी एकदम पुऱ्या वावरात राहतात ते. काय साठी चालते मग? ते सगळ्या चालते का आपल्या? ते काय बापा बापा बापा, ते तर लय फायदेशीर राहिले का, या ड्रिप पेक्षा बेस्ट आहे ते तर. मग काय तर सोयाबीनले चालते, पराठीले चालते, कांद्याले चालते, आपलं भुईमुंगाले चालते. म्हणजे जे पीक त्याच्यावर ते समजा जायपर्यंत ते प्रत्येक पिकाले चालते. एकदम वावरात आथरून दिले की काही टेन्शनच नाही. पाहिजे ना म्हणून एखाद्या साहेबा गिबाले भेट आणि पाय म्हणून ना बापा ना, जमत असेल तर कोणी आमचं गाव नाही आहे ना आता पोखरात, एखाद्या दुसरा कोणी घेत असेल तर त्याच्या नावावर घेऊन घे, जे गाव पोखरात असेल ते. हो हो, पाहा लागेल ना मला. अर्जंट पाहतो मी, मला घ्यास लागते बा कांद्यासाठी. मिनी स्प्रिंकलर घेतोच मी, ते शिपा बदलू बदलू पुरा हैराण होऊन जातो मी. पाहतो ना मी, पाहतो. काही आहे का म्हटलं आपल्या हरणाचा गिरण्याचा काही तरास गिरास आहे का रात्री? अरे काय तर बाबा बम कावाय बाबा इकडे. येतो ना म्हटलं, आज रात्री येतो झोपेल्या. आता मला याचं तर तसं कामच नाही. हे बा आजच लावणं चालू आहे आपली. पण आता तुम्हाला सोबती म्हणून बा येईन मग रात्री. ये म्हटलं, आता तू बी घरी जाय, मस्त जेवण खावण कर, काही टेन्शन घेऊ नको. हो हो, येतो मग मी. काय म्हणत जात जाय मग आपला झुंबर? दुकानदार काय म्हणे, काय ना जैली म्हणे मशीन? दुकानदार म्हणे की म्हणे वा ते काहीतरी फॉल्ट झालता म्हणे, ते 2 फेजवर चालली म्हणे मशीन, त्याच्यानं जैली म्हणे तुमची मशीन. देतो म्हणे ना, सगळं देतो म्हणे ना. हो, सकाळ म्हणे, सकाळ 4-5 वाजे लोक देतो म्हणे. माझी घटकट म्हणजे झालं आता सकाळचा दिवस मूर्ती वाटते. आणि परवाच्या दिवसपासून रातची लाईन येऊन राहिली. काय हे मला काही सुचून नाही राहिलं. एक तर बा लाईन पुऱ्या दिवसही देत नाहीत ना, हे कायच करावं गड्या, मला काही समजून नाही राहिलं आता. हे पाय झालं वाटते, झालं चालू डबल नाही तुला, म्हणजे किती समजून सांगा, तू हे काही सुधरत नाही वाटते तू. अरे काय लेका पाय ना, आता परवाच्या दिवशी भेटीन म्हणते ते, आता सकाळी 4 वाजता म्हणजे काय कामात पडून राहिली आपल्या ते. काय लेका मला काही कसं करू रे बाबा मी. एक तर लेका देव बी आपल्या इकडे पाहत नाही रे. पाणी देऊन नाही राहिलं बाबा, पाठवणं म्हणा बाबा रे. सगळे शेतकरी वाट पाहून राहिले रे. भगवंता दे ना म्हणा, एवढा धीर नको पाहू म्हणा शेतकऱ्याचा. दे म्हणा बाबा, पाणी दे, त्याला सुका पिटा न खाऊ दे. एक तेच आहे म्हटलं, त्याच्याच भरोश्यावर शेतकऱ्याचं जीवन आहे. पाणी दे रे म्हणा बाबा शेतकऱ्याला. अरे बाप रे राजा शांतना भाऊ, येते का हो हे पाणी? ये ना बा, ये रे पावसा, तुला देतो पैसा झाला खोटा, पावसाला मोठा. ये रे भाऊ पाणी, ये. अरे बाप रे राजा, एवढी हवा डायरेक्ट मागं लोटून राहिली. अरे काय डोळ्यात कसं चाललं हो बा हे. अरे दादा, काही गरज आहे का? मी एवढी मोठी हवा सुटली गेले समजून राहिलं की नाही? हो शांताराम, अरे बा चालणार रे, घरी चाल, घरी. अरे चाल रे शांताराम, काही येत नाही रे भाऊ. हे सुटली, हवा सुटली, झाला पचका झाला. अच्छा माय बहीण तर काय माय बहीण तर हे हवा रे बाप रे. अरे बाप रे, अरे बंद होईना हवेले. काही गरज नाही ना या हवेची. झुमरे, मी काय म्हणतो, घे म्हटलं त्या मॅडाला, घे म्हटलं घरी. या हवेत म्हणलं अटी थांबून राहिला, इजान फिजा होऊन राहिला. चाल घे म्हटलं त्याला घरी. अरे असं का थांबा लागते का? तुम्ही ती बावल्यासारख्या करून राहिले का? घ्या त्या शांतारामल्या घरी, घ्या. काही पाणी येत नाही एक परी, पण हे हवा पाणी हे सुटलं की अटी का थांबा लागते का? चल घ्या, चला घ्या घरी आपला बोरिया बिस्तरा. धन्यवाद मित्रांनो, आपला व्हिडिओ इथपर्यंत पाहण्यासाठी. आपल्या चॅनलवर जर कुणी नवीन आले असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, हे आमच्यासोबत रोज असंच होत आहे. आमच्या इकडे सुद्धा पावसाचं वातावरण रोज होत आहे, पण पाऊस काही पडत नाही आहे. तर मित्रांनो, आता तुम्हाला काय कमेंट्स करायचे आहे ते मी तुम्हाला सांगतो. आता सर्वांनी कमेंट्स मध्ये जय जवान जय किसान हे लिहायचं आहे. आणि मित्रांनो, आता तुम्हाला कुठल्या विषयावर व्हिडिओ पाहिजे ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट्स करून सांगा. म्हणजे आम्ही येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्याच्यावर व्हिडिओ बनवू आणि तुमच्या मनासारखा व्हिडिओ आम्ही तयार करू आणि तुम्हाला हसवण्याचा नेहमी प्रयत्न करत राहू.